विटा येथील एका चांदी व्यावसायिकाने एका व्यापाऱ्यास कमी शुद्धतेच्या चांदीच्या पाटल्या देऊन त्या बदल्यात चांदी माल घेऊन सुमारे 35 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला। हे फसवणूक प्रकरण विटा पोलीस ठाण्यापर्यंत गेले, पण संबंधित व्यापारी व फसवणूक करणारा व्यावसायिक यांच्यात व्यापारी संघटनेने केलेल्या मध्यस्थीनंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला। मात्र या प्रकरणातील चांदी मालासंबंधीची कागदपत्रे व पावत्या तसेच फसवणूक करणाऱ्याचे फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हा प्रकार सांगली जिल्ह्यातील विटा येथे बुधवारी रात्री घडला। याबाबतची माहिती अशी, येथील एका चांदी व्यावसायिकाने विटा जिल्हा सांगली येथे जाऊन तेथील एका चांदी व्यापाऱ्यास 40 टनचं शुद्धता प्रतीचे असल्याचे सांगून सुमारे 25 किलो वजनाचे 3 चांदीचे पाटल्या दिल्या। त्यासाठी हुपरी येथील एका चांदी परीक्षण केंद्रातील रितसर अधिकृत टनचं चांदी शुद्धता दर्जा पावती दाखवली। त्यावर विश्वास ठेवत त्या व्यापाऱ्याने पाटल्यांच्या बदल्यात तेथील व्यावसायिकास सुमारे 35 किलो वजनाचा चांदी माल दिला। दरम्यान चांदी पाटल्याबाबत दाखवलेल्या कागदपत्राविषयी त्या व्यापाऱ्यास शंका आली, त्यामुळे त्याने तेथील चांदी टनचं परीक्षण दुकानात शुद्धतेची तपासणी केली। त्यावेळी तिन्ही पाटल्यांचा टनचं शुद्धता कमी असल्याचे आढळून आले। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यापाऱ्याने चांदी व्यावसायिकाचा शोध घेतला। त्यावेळी फसवणूक करणारा व्यावसायिक त्याचा एक साथीदार चारचाकीमधून पसार होत असल्याचे दिसून आले। त्या व्यापाऱ्याने सहकाऱ्यांच्या मदतीने चारचाकी अडवून त्यामधील फसवणूक करणाऱ्या व्यावसायिकास बेदम चोप देऊन विटा पोलीस ठाण्यात नेले।